तुम्ही म्हणता तसं मग तो जहाल गट आणि मवाळ गट म्हणजे तेच हे दोन गट नंतरच्या काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसला गटबाजीचा आशीर्वाद स्थापनेपासूनच आहे असं म्हणायला जागा आहे. तरी मला एक प्रश्न आहे की निरपेक्षतेच्या मुद्द्यावर हे तिघं कुठे उभे होते? आता तसं सांगायला गेलं ना तर म्हणजे वाचून आश्चर्य वाटेल आपल्याला. माझ्या पुस्तकात जरा तपशीलवार दिले. बंगाल हा प्रांत जो होता तो आजचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हा मिळून एक प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा प्रांत होता आणि त्यात मुस्लिम 51% होते. आता कोणताही राजकीय नेता म्हटला म्हणजे तो आपला मतदारसंघ सांभाळतो. त्यामुळे काँग्रेस आणि गांधीजींच्या आणि काँग्रेसच्या बाजूने पाहिलं तर चित्तरंजन दास आणि शरद बोस आणि सुभाषचंद्र बोस हे मुस्लिम अनुनय जास्त करतात म्हणून गांधीजींशी त्यांचे संघर्ष व्हायचे. ऐकून आश्चर्य वाटेल आपल्याला पण हा इतिहास आहे. म्हणजे बंगाल प्रांतिक कमिटी जी त्यांची होती ती मुस्लिमांना अधिकाधिक प्रतिनिधित्व द्यावं म्हणून ठराव पास करायची. तिथे यांचा कोणाचा